नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपल्या आयुष्यात आपण अनेक बंधांनी बांधले गेलेलो असतो. ही बंध वेगवेगळ्या प्रकारची असतात. एक छोटंसं उदाहरण सांगते. रोज सकाळी 7-8 वाजले की माझ्या दारासमोर एक गाय येऊन उभी राहायची. अगदी छोटंसं वासरू असल्यापासून ती गाय माझ्याकडे येत होती. पांढरी शुभ्र, तिच्या डोळ्यात इतकी चमक होती. जेव्हा ते लहान वासरू होतं तेव्हा बऱ्याचदा माझ्या दारी असलेल्या मनी प्लांटचा वेलसुद्धा तिने खूपदा खाल्ला. सुरुवातीला तिचा खूप राग यायचा, पण तिचं विशेष काय होतं माहिती आहे? ती कोणाच्याच दाराशी जायची नाही. ती फक्त माझ्या दाराजवळ येऊन उभी राहत होती. हळूहळू ते वासरू मोठं झालं, त्याची गाय झाली आणि नंतर तिला स्वतःला एक छोटंसं वासरू झालं. इतक्या वर्षापासून न चुकता सकाळी 7 ते 8च्या दरम्यान ती माझ्या दारासमोर यायची. त्यामुळे जणू काही हळूहळू माझे तिच्याशी बंध जुळले. रोज सकाळी मी तिला नित्यनेमाने पोळी खाऊ घालायची. जर मी समोर दिसली नाही तर ती तिच्या तोंडानेच दाराची कडी वाजवायची आणि कितीही भूक लागली असेल तरी ती कोणाच्याच दाराशी जात नव्हती. ती सरळ माझ्या दारासमोर यायची, पोळी खायची आणि निघून जायची. इतक्या वर्षांचा लळा, म्हणूनच तिच्याशी जणू काही माझे रेशीम बंध जुळले. एखाद दिवस ती नाही आली तर खूप वाईट वाटायचं, पण दुसऱ्या दिवशी ती बरोबर यायची आणि दार वाजवून मला जणू काही आवाज द्यायची. पण आता महिना झाला, ती काही येत नाही. माहीत नाही तिच्या मालकाने आता तिला दारोदार हिंडणं तिचं बंद केलं आहे की काय झालं, काहीच कळलं नाही. पण तेव्हापासून रोज तिची आठवण येते. कपी असं मी तिचं नाव ठेवलं आहे. माझी कपी का येत नाही, माझी कपी का येत नाही म्हणून सारखी जीवाला हुरहुर लागलेली असते. खूप वर्षांच्या सहवासामुळे ती माझ्याशी कधी बोलत नाही, पण मी तिच्याशी बोलत असते. असे एक नाजूक बंध जुळलेत, एक नातं निर्माण झालंय. असं एक नातं, असं बंध आपल्या आयुष्यात अनेक गुंतलेले असतात. काही बंध हे मैत्रीचे असतात. एखादा मित्र किंवा मैत्रीण आपले इतके जीवाभावेचे बनतात की त्यांच्याशिवाय जगणं हीच आपण कल्पना करू शकत नाही. एका आईचं आणि तिच्या मुलाचं नातंसुद्धा असं सुरेख असतं. हे बंध इतके घट्ट आणि इतके कोमल असतात की या बंधांमध्ये प्रत्येकाला अडकून राहावंसं वाटतं. हे नात्यांचे बंध असतात, मैत्रीचे बंध असतात. त्याचप्रमाणे आपण फक्त सजीवांवरच प्रेम करतो असं नाही, तर निर्जीव वस्तूंशी सुद्धा आपले बंध जुळत असतात. आता तुम्ही मुलंच बघा ना, तुमचे बंध घरातल्यांशी जुळत नसले तरी जास्त बंध कशाशी जुळता माहिती आहे? तर मोबाईल, टी व्ही याच्याशी. जर तुमच्या खिशातून मोबाईल काढून घेऊन एखाद तास कोणीतरी लपवून ठेवला तर तुमचा जीव कासावीस होतो. त्या मोबाईलशिवाय तुमचं मनच लागत नाही. जणू काही या बंधाशिवाय तुम्ही जगूच शकत नाही. हे बंध म्हणजे बंधन नसतं, तर मनाने स्वीकारलेलं एक नातं असतं. आणि हे रेशीम बंध प्रत्येकाला हवेसे वाटतात. रेशीम कसं कोमल, हळुवार, तलम आणि मुलायम असतं, त्याचप्रमाणे हे बंधसुद्धा नाजूक, कोमल असतात. डॉक्टर यूम पठाण यांचं असंच एक नाजूक नातं. रेशीम बंध जुळले ते निसर्गाशी. निसर्गातील वेली, झाडे, फुले, पक्षी यांची त्यांना सतत ओढ लागत असते आणि त्यांचं या वृक्षांबरोबर असलेलं हे नातं, हे रेशीम बंध त्यांनी रेशीम बंध या पाठात उलगडलेले आहेत. आज आपण डॉक्टर यूम पठाण लिखित रेशीम बंध हा पाठ अभ्यासणार आहोत. डॉक्टर यूम पठाण हे सुप्रसिद्ध लेखक आहेत.
संत साहित्याचे व्यासंगी अभ्यासक आहेत. नियतकालिकांमधून संशोधनपर लेखन त्यांनी केलेलं आहे. अनेक कथा, ललित लेख, व्यक्तिचरित्रे असे त्यांनी खूप लेखन केलं आहे. मराठी बखरीतील फारसींचे स्वरूप या विषयावर त्यांनी संशोधन केलेलं आहे. भाऊसाहेबांची बखर, मराठवाड्यातील लोककथा, महानुभाव साहित्य संशोधन खंड 1 असे संशोधनपर लेखन त्यांचे प्रसिद्ध आहे. संत साहित्य चिंतन, शोधणी, आठव ज्ञानदेवांचा, ज्ञानदेवीचा, अजून आठवतं अशी पुस्तकं त्यांची प्रसिद्ध आहेत. त्यांना 25च्या वर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. 1990च्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. चला आता आपण प्रत्यक्ष पाठाला सुरुवात करूया. मध्यरात्र केव्हाच उलटून गेलेली असते. उत्तर रात्रीनं हलकेच आकाशात पाऊल ठेवलेलं असतं. इतकं हळुवारपणे, इतकं अलगद, इतकं मुलायम की कोणाला चाहूल देखील लागू नये. पण ही चाहूल मला मात्र सहज लागते. तिच्या पावलांची मंद मंद नाजूक स्पंदनं माझ्या मनात मात्र कुठेतरी उमटत राहतात. जणू त्यामुळंच मग माझा डोळा लागत नाही. पुरेशी झोप झाली आहे असं वाटत राहतं. मध्यरात्र म्हणजे रात्रीचे 12 वाजता. रात्रीचे 12 वाजून गेल्यानंतर जेव्हा मध्यरात्र यायला सुरुवात होते, उत्तर रात्र यायला सुरुवात होते. उत्तर रात्र म्हणजे पहाटेचे 3-3:30 वाजेचा काळ. 12 वाजेपर्यंत ही मध्यरात्र असते आणि त्यानंतर रात्रीचा शेवटचा भाग म्हणजे 2-3 वाजेनंतरचा काळ. तर अशा वेळेला सर्वजण खूप शांतपणे झोपी जातात. आपण त्याला साखर झोप म्हणतो. आपण म्हणतो ना की पहाटे 2-3 वाजेनंतर सर्वांना खूप गाढ झोप येते. तर ही साखर झोप असते. ही साखर झोप कोणीही तोडू नये असं आपल्याला वाटत असतं. आणि सगळीकडे शांतता पसरलेली असते. आणि अशा वेळेला मात्र लेखकांना जाग येते. त्यांचा डोळाच लागत नाही. डोळा लागत नाही म्हणजे त्यांना झोप येत नाही. डोळा लागणे म्हणजे झोप येणे आणि डोळा न लागणे म्हणजे झोप न येणे. त्यांना वाटतं की आता आपली पुरेशी झोप झालेली आहे. आणि अशा उत्तर रात्रीच्या वेळेला पहाटे 3-1 वाजता त्यांचे डोळे उघडतात. मी हलकेच उठतो, चूळ भरतो, डायनिंग टेबलजवळ येतो. त्याच्याजवळची खिडकी हलकेच उघडतो. रात्रीच्या नीरव शांततेची निद्रा भंग होऊ नये म्हणून. बाहेर पाहतो तो आसमंतात काळा कुळकुळीत अंधार दाटलेला. बागेतल्या साऱ्या झाडांचा, साऱ्या वेलींचा देखील डोळा लागलेला. त्यांच्यावरची पाखरं देखील गाढ झोपलेली. त्यांचा चिवचिवाट अजून सुरू झालेला नसतो. कारण आता फक्त पहाटेचे 3-3:30 तर वाजलेले असतात. मध्यरात्र उलटून गेल्यावर जेव्हा 3-3:30 वाजतात तेव्हा सगळेजण दिवसभरात थकलेले असतात, कंटाळलेले असतात आणि म्हणून निद्रेच्या अधीन झालेले असतात. सगळे लोक साखर झोपेत असतात, गाढ झोपलेले असतात. जणू काही आपल्या चिंता, काळजी, दुःख सगळे विसरून त्यांनी स्वतःला त्या रात्रीच्या अधीन केलेलं असतं. आणि अशाच वेळेला झाडं, वेली, पाखरंसुद्धा झोपलेली असतात. तेव्हा मात्र लेखकांना जाग येते आणि उठून ते डायनिंग टेबलजवळ असलेल्या त्यांच्या खिडकीजवळ येऊन उभे राहतात. आणि सगळे शांत झोपलेले असले तरी लेखक मात्र खूप हळुवारपणे हालचाली करतात. कसलाही आवाज होऊ देत नाही. कारण त्यांना वाटत असतं की बागेत असलेले झाडं, वेली यांची झोपमोड व्हायला नको. कारण त्यावेळेला वेलीसुद्धा झोपलेले असतात, पाखरंही झोपलेले असतात. सर्वत्र काळाकुट्ट अंधार असतो. का कुणास
का कुणास ठाऊक ही वेळ मला फार आवडते. सारं जग साखर झोपेत असतं. साऱ्या चिंता काळजा मिटल्या विरलेल्या असतात. मन कसं समेवर आलेलं असतं. मला वाटतं आपलं खरं मन हेच असतं जे सुखदुःखांच्या पलीकडे कुठेतरी दूर दूर गेलेलं असतं. लेखक म्हणतात की ही पहाटे 3-3:30ची वेळ असताना खूप जास्त आवडते, कारण या वेळेतच सगळं जग साखर झोपेत असतं, गाढ झोपेत असतो. आपण दिवसभर खूप धावतो पळतो. प्रत्येकाला काहीतरी मिळवण्याची इच्छा असते. आपल्या इच्छांमागे आकांक्षांमागे प्रत्येकजण धावत असतो. प्रत्येकाच्या मागे कुठली ना कुठली चिंता असते, विवंचना असते. काहींना मुलांना शिकवण्याची चिंता असते, काहींना आपल्या मुलीचं लग्न कधी होईल याची काळजी असते. आणि आजकालच्या काळात तर कोविड-19मुळे अनेक माणसांना आपला उदरनिर्वाह कसा होईल याची काळजी आहे. काहींना आपल्या भविष्याची चिंता असते. पण या साखर झोपेच्या वेळी, पहाटे 3-3:30च्या वेळी या सगळ्या चिंता काळजी विसरून सगळेजण गाढ झोपलेले असतात. जणू काही मन सीमेवर असतं. मन समेवर येणं म्हणजेच काय, तर मन शांत व एखाद्या गोष्टीशी एकरूप होणं. मन समेवर येणं म्हणजेच मन शांत होणं. आपल्या समोर जरी दुसरी कोणी माणसं नसली तरी आपल्या मनाची वटवट बडबड इतकी असते की आपण आपल्या स्वतःशीच मनातल्या मनात दिवसभर बोलत असतो. अगदी आपल्या मनाला आपण सांगितलं पाहिजे की अरे बाबा बस, आता बस कर तुझी बडबड, पण मनाची सतत काहीतरी बडबड चालू असते. पण ह्या पहाटेच्या वेळेला जेव्हा आपण खूप शांत झोपतो तेव्हा मनाची बडबडसुद्धा जणू काही बंद होते. मन समेवर असतं म्हणजेच मन शांत झालेलं असतं. आणि हेच आपलं खरं मन असतं. सगळ्या सुखदुःखांच्या चिंतेच्या या भावनांच्या पलीकडे गेलेलं असतं. आपलंच नव्हे तर या दुधाळ सायलीचं देखील, तांबडसर बोगनवेलीचंच देखील, केशरी गुलमोहराचं देखील, जांभूळसर जॉकर्डाचं देखील, किरमिजी निळसर पिवळसर इवलेल्या इंद्रधनुष्य फुलांच्या घाणेरीचं देखील, पांढऱ्या शुभ्र नि रक्तचंदनी चाफ्याचं देखील. या पहाटेच्या वेळी फक्त माणसाचंच मन शांत होतं असं नाही, तर या वेगवेगळ्या फुलांची मनंसुद्धा जणू काही शांत होत असतात. दुधाळ सायलीचं मन शांत होतं. गुलमोहर देखील, केशरी गुलमोहर देखील यावेळी शांत झोपलेला असतो. घाणेरीची फुलं देखील शांत झोपलेली असतात आणि पांढऱ्या शुभ्र रक्तचंदनी चाफ्याचं देखील मन सुखदुःखाच्या पलीकडे जाऊन जणू काही शांत झालेलं असतं. याचाच अर्थ असा की या पहाटेच्या वेळी पक्ष्यांची हालचाल नसते, फुलांची हालचाल नसते, सगळं जग जणू काही शांत झालेलं असतं. या साऱ्यांमध्ये नि माझ्यामध्ये असं कोणतं बरं नातं आहे? कोणते रेशीमबंध आहेत? कोणती जवळीक आहे? केव्हा पहाट होते नि केव्हा मी या साऱ्यांना भेटतो अशी असोशी मनाला का बरं लागून राहते? हे रेशीमबंध कुठेतरी आदिमत्वाकडे तर मनाला ओढून नेत नाहीत. मानवाला निसर्गाची जी ओढ युगानुयुगांपासून लागून राहिली आहे ती या आदिम रुजू स्नेहबंधांमुळे तर नाही. लेखकाला सतत वाटतं की कधी पहाट होईल आणि कधी मी या फुलांना, या नाजूक वेलींना जाऊन भेटतो. म्हणून त्याला स्वतःलाही प्रश्न पडतो की माझ्यामध्ये आणि या निसर्गामध्ये, या नाजूक वेलींमध्ये, फुलांमध्ये असं कुठलं नातं आहे? आमच्यात असे कुठले रेशीमबंध आहेत? असं कुठलं हळूवार मुलायम स्नेहबंध आमच्यात आहे? अशी कोणती जवळीक आहे की मला केव्हा पहाट होईल आणि केव्हा मी या सर्वांना भेटू असं वाटत राहतं? आणि हे रेशीमबंध लेखकाला पहाटे 3-3:30ला उठवून त्या फुलांकडे नेत असतात. मानवाला निसर्गाची ओढ ही युगांयुगापासून लागून राहिली आहे. ती या आदिम
रुजू स्नेहबंधामुळे तर नाही. कित्येक वर्षांपासून, अगदी युगायुगांपासून माणसात आणि निसर्गात नातं आहे. आपल्याला माहिती आहे की आपले जे ऋषीमुनी होते ते ज्या वेळेला ध्यानधारणा करायचे तर पहाटे 3-3:30ला उठून ते अगदी जंगलात वनात निघून जायचे. पूर्वी आश्रम पद्धती होती. हे आश्रमसुद्धा वनातच असायचे आणि पहाटेच शिष्यांना उठवलं जायचं आणि त्याच काळामध्ये गुरु शिष्यांकडनं निसर्गाच्या सान्निध्यात ध्यानधारणा करून घेत असत. जिथे मन शांत करायचं आहे, मनातील आवेग, राग, संताप, दुःख, मोह, द्वेष या भावनांपासून विरक्त होऊन मनाची जी खरी अवस्था आहे शांतता, या शांततेत जर मनाला न्यायचं असेल तर सर्वांचा ओढा हा निसर्गाकडे असतो. कारण अगदी झऱ्याजवळ बसून, एखाद्या झाडाखाली बसून आपण मनाची शांतता अनुभवू शकतो. म्हणूनच माणसाचं आणि निसर्गाचं नातं हे युगानुयुग आहे. रुजू म्हणजे सरळ, साधं, निर्मळ आणि पारदर्शी. आपण पाहतो की माणसांमध्ये जी नाती असतात ती स्वार्थापोटी जोडली जातात. जेव्हा आपल्याला एखाद्या व्यक्तीकडनं काहीतरी हवं असतं, काहीतरी मिळवायचं असतं, तेव्हा आपण त्याच्याशी नातं जोडतो, तेव्हा त्याच्याशी गोड गोड बोलतो. म्हणजे जिथे पैसा असेल, एखाद्या श्रीमंत माणसाच्या किंवा राजकारणी व्यक्तीच्या मागे फिरणारी माणसं आपण बरीच पाहिलेली आहेत. तिथे हे रेशीमबंध नसतात, तिथे फक्त स्वार्थासाठी जोडलेली नाती असतात. पण माणसाचं आणि निसर्गाचं नातं हे युगानुयुग आहे आणि ते खरं रेशीमबंधासारखं नातं आहे. तिथे कुठलाही स्वार्थ नाही. माणूस निसर्गाच्या अधीन होतो तो स्वतःचं मन शांत करण्यासाठी. निसर्गाच्या सान्निध्यात आपल्याला आपल्या मनाचं खरं स्वरूप कळत असतं. मी डायनिंग टेबलजवळ येतो तेव्हा भान येतं की आपण उघडलेल्या खिडकीतल्या काळोखात सायलीचा, मोगऱ्याचा आणि चाफ्याचा सुगंध शोधत होतो. जॉक्रडाची निळाई, जांभळाई शोधत होतो. बोगनवेलीची लाली शोधत होतो आणि केशरी गुलमोहराई शोधत होतो. काळ्या अंधारात हे सारेच विसावले होते, सुखावले होते आणि माझं वेडमन मात्र त्यांना केव्हा जाग येते याची आस लावून बसलं होतं. जेव्हा लेखकांना 3-3:30ला पहाटेच जाग येते तेव्हा लेखक आपल्या डायनिंग टेबलजवळ उभे राहतात आणि तिथे असलेली खिडकी उघडतात आणि खिडकीच्या बाहेर डोकावून त्यांच्या बागेत असलेली निरनिराळी फुलं पाहू लागतात. मोगरा, चाफा, सायली, गुलमोहर सगळ्या फुलांकडे ते पाहतात. मात्र ही सगळी फुलं शांतपणे झोपलेली असतात. पण लेखकाच्या मनाला इतकं वेड लागलेलं असतं जणू काही, आणि त्यांना वाटतं की ही कधी जागी होत आहे आणि कधी मी या सर्वांना भेटतोय. असं मला या वृक्षवेलींच्या बाबतीतच वाटत नाही तर माझ्या लहानग्या नातीबद्दलही वाटतं. तिचं नाव अल्विशा. माझ्या मुलीची, अल्मासची ती लहान मुलगी. तिचं नाव जसं जगावेगळं आहे तशीच तीही मुलखावेगळी आहे. अजून वर्षभराची देखील झाली असेल नसेल अल्मास आमच्याकडे राहायला आली की अल्विशाही तिच्याबरोबर येते. पण दिवसभर असते ती माझ्याच अंगाखांद्यावर, मला बिलगून बिलगून. ती रात्री आईजवळ गाढ झोपते तेव्हा शेषवातील नितळता किती मोहक असते ते जाणवतं. मी असा उत्तर रात्री डायनिंग टेबलवर लिहायला बसलो तरी तिची आठवण येते. अल्विशा उठली की नाही ते हळूच डोकावून पाहतो. ती केव्हा उठेल आणि खुदकन हसत आपल्याकडे पाहून आपल्याला अंगावर झेपावेल असं वाटत राहतं. पण ही झाडं या वेली जशा यावेळी निवांत झोपलेल्या असतात तशीच अल्विशा देखील गाढ झोपलेली असते. लेखक जेव्हा पहाटे 3-3:30ला उठतात आणि आपल्या डायनिंग टेबलजवळ येऊन आपल्या घराची खिडकी उघडतात तेव्हा बागेतली वेगवेगळी झाडं पाहतात, फुलांकडे पाहतात. सायली, मोगरा, गुलमोहर
ही झाडं ही फुलं केव्हा जागा होतील आणि केव्हा आपण त्यांना भेटू असं सारखं लेखकाला वाटत राहतं. आणि तितकीच ओढ त्यांना त्यांच्या नातीबद्दलसुद्धा आहे. त्यांच्या नातीचं नाव अल्विशा आहे आणि ती त्यांची मुलगी अल्मासची मुलगी आहे. जेव्हा त्यांची मुलगी लेखकांच्या घरी येते तेव्हा त्यांची नात दिवसभर त्यांच्या अंगावर खेळत राहते आणि लेखक आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे उत्तर रात्री म्हणजे 3-3:30ला उठून डायनिंग टेबलवर लिहित बसतात. तेव्हा त्यांना अचानक अल्विशाची आठवण येते आणि ती उठली की नाही पाहायला म्हणून ते तिच्या खोलीत डोकावतात. ती केव्हा उठेल आणि खुदकन हसून आपल्या अंगावर झेपावत येईल असं त्यांना वाटत असतं. पण ज्याप्रमाणे ह्या उत्तर रात्री या झाडं, वेली, फुलं झोपलेली असतात तशी त्यांची नातसुद्धा गाढ झोपलेली असते. ही उत्तर रात्रीची नीरवता आणि अल्विशाच्या गाढ झोपेतील निरागस शांतता यात किती कमालीचं आश्चर्यकारक साम्य आहे नाही? हे नातं देखील आदिम नातंच नाही का? निसर्गातलं आणि मानवातलं. शेवटी ते दोघेही एकाच विश्वाचे दोन घटक आहेत. हा विचार हे नाजूक नातं पाकळी पाकळीने उलगडू लागतं. लेखकांना त्यांची निरागस नात आणि बागेतील ती गोंडस फुलं यात साम्य आढळतं. त्यांची निरागस नात यात जसा त्यांचा जीव गुंततो तितकाच जीव त्यांचा बागेतील फुलांमध्ये गुंततो. आणि म्हणूनच या दोघांमध्ये साम्य आहे ती निरागसतेचं, नाजूक भावनांचं. त्यामुळे त्यांना स्वतःची नात जितकी जवळची वाटते तितकीच जवळचे बागेतील फुलं वाटतात. सर्वात आधी जाग येते ती आमच्या बागेतल्या पाखरांना. मी पहिला चहा करून घेऊन त्याचे घोट घेत घेत काय लिहावं याचा विचार करत काहीसा संभ्रमात असतो. त्यावेळी ही इवली इवली पाखरं गुलमोहराच्या घरट्यातून जाकरांच्या फांद्यांवरून हळूहळू डोळे किलकिले करून पाहतात. लेखकांनी रेशीमबंद या पाठामध्ये उत्तर रात्रीपासून ते सकाळपर्यंत त्यांना निसर्गासोबत काय काय अनुभव येत आहेत याचं वर्णन या पाठात केलेलं आहे. लेखकांना जणू काही रोजची सवयच होऊन जाते आणि लेखक रोज पहाटे 3-3:30ला उठतात. हा त्यांचा नित्यक्रमच असतो. जणू तेवढा वेळ त्यांना झोप पुरेशी होते आणि उत्तर रात्रीची ती नीरव शांतता त्यांना खुणवते आणि त्यांचे डोळे उघडतात. मग काय, डायनिंग टेबलजवळ येऊन ते तिथली खिडकी उघडतात. वारंवार खिडकीच्या बाहेर डोकावतात. झाडं, वेली, फुलं उठली की नाही म्हणून वाट पाहत राहतात आणि त्याच वेळेला डायनिंग टेबलवर बसून आता मी काय लिहू, मला काय लिहायचं आहे याचा विचार करतात. आणि स्वतः उठले त्यामुळे त्यांचा ज्या निसर्गामध्ये जीव गुंतला आहे त्या निसर्गानेही आता उठावं असं त्यांना वाटत असतं. आणि सगळ्यात आधी उठतात ते पाखरं. ही पाखरं गुलमोहरात त्यांनी जे घरटं बांधलेलं असतं त्या घरट्यातून उठतात. जाकरांच्या फांद्यांवरून हळूच डोळे किलकिले करत उठतात. आपल्या घरात जे लहान मुलं असतील तर आपण पाहतो की छोटे मुलं डायरेक्ट उठून उभं राहून कामाला लागत नाही, तर हळूच डोळे किलकिले करतात, या कानी त्या कानी होतात आणि मग हळूहळू उठत असतात. त्याचप्रमाणे सगळ्यात आधी निसर्गातल्या कोणाला जाग येते तर ही पाखरांना. पहाटेच्या प्रकाश किरणांना खुणावतात. आपापसात हलकेच कुजबुजू लागतात. पहाट झाली आहे का असं विचारू लागतात. खरं तर पहाटच त्यांना विचारत असते की मी येऊ का तुम्हाला भेटायला. पहाटेचं नि या इवल्या इवल्या पाखरांचं देखील असंच काहीसं जवळकीचं नातं आहे. त्यांनी पंख फडफडल्याशिवाय पहाट देखील आकाशात येत नाही. त्यांच्या पंखांची फडफड ऐकली की पहाटेला देखील राहवत नाही. मग ती आकाशात हलकेच पाऊल टाकते. लेखक
आपला पहिला चहा घेऊन वाट पाहत असतात की आता माझे निसर्गातले कुठले मित्र आधी उठतात. पण आणि त्याच वेळेला हळूच आपले डोळे किलकिले करत ही पाखरं जागी झालेली असतात आणि जणू काही आपापसातच कुजबूज करत असतात, पहाट झाली का. आणि खरं तर ही पहाट त्यांची उठण्याची वाट पाहत असते. पहाटेचं आणि पाखरांचं जणू काही नातंच असतं. ही पहाटच त्यांना विचारत असते की मी येऊ का तुम्हाला भेटायला. या सगळ्यांमध्ये खूप जवळी, खूप एक कोमल, हळूवार, मुलायम असं नातं आहे. पहाट, पाखरं आणि वृक्षवेली जणू काही एकमेकांसाठीच असतात. पाखरांची फडफड सुरू झाली की ही पहाट देखील आकाशात येऊ लागते. या पहाटेला देखील या पाखरांशिवाय राहवत नाही. मग ती आकाशात हलकेच पाऊल ठेवते, इतकं हळूवार की तुम्हाला त्यांची गंध वार्ता देखील लागू नये. पहाट कशी होते हे देखील पाहण्याजोगं आहे. पाहण्याजोगंच नाही तर अनुभवण्याजोगं आहे. मला तर तो नेहमीच एक अनोखा, लोभसवाणा, नाजूक, तरल अनुभव वाटला आहे. तुम्ही केव्हा तरी असेच उठून बघा, म्हणजे तुम्हालाही त्यातला आल्हाद जाणवेल, त्यातली तरलता जाणवेल, त्यातील नजाकत जाणवेल. पाखरं उठतात, त्यांचे डोळे उघडतात आणि त्यावेळेला आकाशात हळूहळू पहाट येऊ लागते. ही पहाट इतकी हळुवारपणे आकाशात येते की कुणाला कळतही नाही. आणि खरंच ज्याला निसर्गाच्या जवळ जायचं आहे, ज्याला निसर्गाशी आपली नाळ जुळवून घ्यायची आहे, ज्याला निसर्गाच्या प्रेमात पडायचं आहे, त्याने सकाळी उठून पहाट कशी होते हे पाहिलं पाहिजे. आकाशात पहाट होणं हा एक अनोखा जणू काही उत्सव असतो. हा उत्सव प्रत्येकाने अनुभवला पाहिजे. केव्हा तरी अगदी पहाटे उठून तो आल्हाद, ती तरलता, ती नजाकत प्रत्येकाने अनुभवायला हवी. नजाकत म्हणजेच सुबकपणा. आपण म्हणतो ना, एखादी स्त्री जेव्हा स्वतःला खूप वेगळ्या प्रकारे सादर करते, तिचं बोलणं, वागणं, चालणं यात एक वेगळेपणा असतो, त्यावेळेला आपण म्हणतो की किती नजाकत आहे. अशीच नजाकत पहाटेमध्ये सुद्धा असते. ज्या वेळेला आकाशात पहाट अवतरते त्यावेळेला वेगवेगळ्या रंगांनी जणू काही आकाश शोभिवंत होतं आणि या आकाशाला, या पहाटेला साथ मिळते त्या पक्ष्यांच्या चिवचिवाटाची. विद्यार्थी मित्रांनो, आपण डॉक्टर यूम पठाण लिखित रेशीमबंद हा पाठ अभ्यासतोय. यावेळेला उत्तर रात्रीपासून तर पहाटेपर्यंतचा देखावा, अगदी निवांत झोपलेली वेली, झाडे, वृक्ष, फुलं आणि माणसं ही मंडळी उत्तरात्रीत गाढ झोपलेली असतात आणि हळुवारपणे पहाटेला सुरुवात होते. हे सर्व आपण यूम पठाण यांच्या अंतःकरणाने अभ्यासतोय, पाहतोय. या पाठाचा उर्वरित भाग आपण पुढील तासाला पाहू.